let's see the next part of the lesson. So we have studied the infectious diseases. Now we have to study the non-infectious diseases. Non-infectious means non-communicable, or the diseases which cannot be spread by one person to another person. Okay, so the diseases which do not occur through infection or the body contact, जे diseases एकाकडून दुसऱ्याला पसरू शकत नाही by the water, air, or by the vector or by the contact, जे spread होत नाही एकाकडनं दुसऱ्याला, that diseases are called as the non-infectious diseases. Okay, we have seen infectious diseases spread through air, water, food and vectors, but non-infectious disease cannot passes from one person to another person through the contact, food, water, air. So these are the non-infectious diseases that we have to study. So first is disease that we are going to study, that is the cancer. इथं पिक्चर दाखवले बघा हे माउथ कॅन्सरचं. इट्स सो इरिटेटिंग टू सी. इट इज कॉज ड्यू टू दी च्युविंग ऑफ दी टोबॅको और स्मोकिंग किंवा तंबाखू खाल्ल्याने होणारा तोंडाचा कॅन्सर दाखवला आहे. सो इट्स सो इरिटेटिंग, बघण्यासाठी सुद्धा कसं तरी वाटतंय आपल्याला अगदी. ओके, सो दॅट इज कॅन्सर. सो देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ कॅन्सर. Mouth cancer or the tongue cancer or the blood cancer or the bone cancer. Okay, so what is actually cancer? Cancer is the uncontrolled growth of our body cells. आपल्या बॉडीमध्ये खूप सारे सेल्स असतात. आपली बॉडी कशाने बनलेली? सेल्सनी बनलेली आहे. सो देअर आर नंबर ऑफ सेल्स इन आवर बॉडी and sometimes these cells are growing abnormally and we cannot control the growth of that cells. सेल्स एकतर खूप वाढायला लागतात प्रमाणापेक्षा जास्त. त्यांची जी ग्रोथ असते ती ॲबनॉर्मल ग्रोथ असते. सो दॅट ग्रोथ विच कॅनॉट बी कंट्रोल्ड, द ग्रोथ विच इज ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ सेल्स, इट इज कॉल्ड ॲज दी कॅन्सर. ओके, आणि जर त्या सेलचा जो ग्रुप असतो, ज्या खूप वाढलेल्या सेल आहे, तो जो ग्रुप आहे, ग्रुप ऑफ अनवॉन्टेड सेल्स, आपल्या बॉडीमध्ये नको असलेल्या ज्या सेल्स आहे त्यांच्या ग्रुपला काय म्हणतात? ट्यूमर. आपण जनरली ऐकत असतो बघा, ब्रेन ट्यूमर वगैरे. सो दॅट इज नथिंग बट द ग्रुप ऑफ दॅट इन्फेक्टेड सेल्स which that group of cell is called as the tumor. ठीक है. So there are different types of cancer: lung cancer, mouth cancer, stomach cancer, breast cancer, bone cancer, blood cancer. Okay, so what are the reasons for this cancer? हे कॅन्सर होण्याची काय कारण आहे? ओके, फर्स्ट म्हणजे कंजम्पशन. कंजम्पशन म्हणजे खाणे किंवा आहारात घेणे, खाणे. कंजम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम. कंजम्पशन म्हणजे टोबॅको खाणे, गुटखा खाणे, स्मोकिंग करणे म्हणजे सिगरेट ओढणे, अल्कोहोलिझम म्हणजे अल्कोहोल म्हणजे दारू पिणे. लॅक ऑफ फायबर कंटेंट, आपण जे फूड खातो बघा त्यात फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये काय असतो? फायबर असतो. दॅट फायबर हेल्प्स इन द डायजेशन ऑफ दॅट फूड. बट इफ वी ईट द फूड विच डू नॉट कंटेन फायबर, असं आपण फूड खाल्लं ज्याच्यामध्ये फायबर नाही, म्हणजे आपण पिझ्झा, बर्गर, मैद्याने बनलेले जे पदार्थ आहेत सपोज, जे आपण आज खातो फास्ट फूड म्हणून, इफ दॅट फूड मटेरियल दॅट वी टेक मोर इन अमाऊंट, ते असं फूड आपण जर जास्त खाल्लं, इट डझंट कंटेन एनी फायबर, त्याच्यात फायबर नसतो, अँड इट मे रिझल्ट इन दी फॉर्मेशन ऑफ द कॅन्सर इन दी बॉडी. सो लॅक ऑफ द फायबर कंटेंट. ओके, दॅट इज दी मोस्ट इम्पॉर्टंट रिझन इन टुडेज लाईफ. आपल्या आजच्या लाईफमध्ये आपण जे फास्ट फूड खातो ते पण काय कॅन्सरचं कारण आहे. ओके, अँड हेरिडिटी. समटाईम इट ऑल्सो कॉज्ड बाय दी हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकतेने सुद्धा काही टाईपचे कॅन्सर्स होतात. सो व्हॉट आर दी सिम्पटम्स? आता सिम्पटम्स म्हणजे लक्षणं काय आहेत? क्रॉनिक कफ म्हणजे खूप खोकला येणार त्यांना. होर्स व्हॉइस, आवाज असा एकदम जाडा भरडा आल्यासारखा होणार. डिफिकल्टी इन स्वॅलोईंग, गिळण्यासाठी त्रास होणार. इनक्युरेबल स्कार्स अँड इन्फ्लेमेशन, त्यांच्या शरीरामध्ये जखमा होणार ज्या बऱ्या नाही होणार, किंवा इन्फ्लेमेशन म्हणजे आग होणार. लम्प्स इन ब्रेस्टमध्ये अशा गाठी तयार होणार. अँड अनएक्सप्लेन्ड वेट लॉस, वजन खूप कमी होणार. सो दिस इज जनरल सिम्पटम दिले, साधारण लक्षणं दिले. देअर आर मेनी सिम्पटम्स, देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ सिम्पटम्स फॉर डिफरंट टाईप ऑफ कॅन्सर. प्रत्येक कॅन्सरची वेगवेगळी लक्षणं असू शकतात. दीज आर दी जनरल सिम्पटम्स ऑफ दी कॅन्सर. सो there is most important information is given in our textbook, modern diagnostic and treatment of cancer. म्हणजे आपण कॅन्सर ओळखायचा कसा आणि कॅन्सरवर काय ट्रीटमेंट दिली जाते. ओके, सो various techniques like CT scan, MRI,
मॅमोग्राफी, बायोप्सी आर युज्ड इन द डायग्नोसिस ऑफ कॅन्सर. हे शब्द बघा, कधी कधी थोडेफार ऐकले असाल तुम्ही. सिटी स्कॅन, MRI, मॅमोग्राफी, ओके. बायोप्सी हे काय, कॅन्सरचं डायग्नोसिस म्हणजे निदान करण्यासाठी, कॅन्सर झाला की नाही हे ओळखण्यासाठी ज्या टेस्ट केल्या जातात. विच आर दॅट टेक्निक्स? सिटी स्कॅन, MRI स्कॅन, मॅमोग्राफी, बायोप्सी. दीज आर टेस्ट यूज टू डायग्नोसिस कॅन्सर. कॅन्सरला ओळखण्यासाठी, त्याचं निदान करण्यासाठी या टेस्ट केले जातात. आता ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर म्हणजे कॅन्सर जर एखाद्या व्यक्तीला झाला असेल तर त्याच्यावर काय ट्रीटमेंट दिली जाते. Okay, so there are many methods. Okay, so in case of the treatment along with the conventional method, म्हणजे काही पारंपरिक आधीच्या पण मेथड आहेत आणि काही एकदम मॉडर्न मेथड पण आहे. केमोथेरपी, रेडिएशन थेरपी. ओके, केमोथेरपीमध्ये एक्सरेज सारखे रेज बॉडीवर सोडले जातात. रेडिएशन, सर्जरी, मॉडर्न टेक्निक्स लाईक रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. हे सगळे मेडिकलच्या टर्मशी रिलेटेड असलेले वर्ड आहेत. रोबोटिक सर्जरी केली जाते, लॅप्रोस्कोपिक सर्जरी केली जाते. सो दीज आर दी ट्रीटमेंट्स गिवन इन केस ऑफ द कॅन्सर. वर्ड्स तुम्हाला थोडे अवघड वाटतील. केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, सर्जरी, मॉडर्न टेक्निक्स लाईक रोबोटिक अँड लॅप्रोस्कोपिक सर्जरी. ह्या मॉडर्न टेक्निक आहेत आणि ह्या कन्व्हेन्शनल टेक्निक आहेत. केमोथेरपी, रेडिएशन थेरपी या पहिल्यापासून यूज केल्या जायच्या आणि आत्ताच्या काळात जास्त टेक्निकली जे जास्त नवीन टेस्ट आहेत त्या काय, रोबोटिक थेरपी, रोबोटिक सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट topic in this lesson. What are the diagnosis of the what are the diagnostic of the cancer and what are the treatment available for the cancer. Okay, so next disease that we have to study, that is the diabetes. ओके, डायबिटीस आपण जनरली ऐकतो बघा, खूप लोकांना डायबिटीस असतो. ओके, इन आवर हाऊस ऑल्सो देर आर सम एल्डरली पर्सन, काही मोठे लोक असतात, अडल्ट पर्सन असतात, त्यांना पण डायबिटीस असतो. नाव सी डायबिटीस इज दी डिसीज विच इज रिलेटेड टू दी पँक्रियाज. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपल्या स्टमकच्या वरती एक छोटी ग्लँड आहे, तिला पँक्रियाज किंवा मराठीमध्ये स्वादुपिंड असं म्हणतात. दॅट पँक्रियाज सिक्रेट्स वन हार्मोन. दॅट हार्मोन इज कॉल्ड एज द इन्सुलिन. त्या पँक्रियाजमधनं इन्सुलिन नावाचं हार्मोन किंवा केमिकल स्त्रवतं, त्यातनं बाहेर येतं. अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ धिस इन्सुलिन? धिस इन्सुलिन कंट्रोल्स द शुगर इन आवर ब्लड. आपण जे काही खातो त्याच्यापासून शुगर, वेगळी टाईपची शुगर तयार होते, त्याला आपण ग्लुकोज म्हणतो. दॅट शुगर इज कंट्रोल्ड बाय द इन्सुलिन. बट द पर्सन हू इज सफरिंग फ्रॉम द डायबिटीज, in the body of that person, that insulin is not produced properly. त्याच्या बॉडीमध्ये प्रॉपर जितकं पाहिजे तितकं इन्सुलिन त्याचं पँक्रियास सिक्रेट करत नाही. त्याच्यामुळं काय होतं, त्याच्या रक्तातली ग्लुकोजची लेवल वाढते. ओके, सो इन दॅट पर्सन हू इज सफरिंग फ्रॉम द डायबिटीज, इन्सुलिन इज नॉट प्रोड्यूस्ड इन दी प्रॉपर अमाऊंट. जितकं पाहिजे तितकं इन्सुलिन सिक्रेट होत नाही. सो देर इज इन्क्रीज इन दी लेवल ऑफ दी शुगर और दी ग्लुकोज इन दी ब्लड. त्या पर्सनच्या ब्लडमधलं शुगर किंवा ग्लुकोज खूप जास्त वाढतं. ओके, अँड देन वी से दॅट पर्सन इज डायबिटिक. त्या पर्सनला डायबिटीज झाला असं आपण म्हणू. ओके, सो व्हॉट आर दी सिम्पटम्स? ओके, फ्रिक्वेंट युरिनेशन ॲट दी नाईट, म्हणजे त्यांना खूप युरिन लागते रात्रीच्या वेळेस. इन्क्रीज्ड ओबेसिटी, त्यांचं वजन खूप वाढतं. ऑर दी वेट लॉस, एक तर वजन वाढतं किंवा वजन कमी होतं. ओके, दीज आर दी जनरल सिम्पटम्स. देन रिझन खूप इम्पॉर्टंट आहे. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता, आईवडिलांकडून येऊ शकतं. ओबेसिटी, खूप जाड असणे. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज, सगळ्या डिसीजच्या मागं मेन कारण हेच असतं. लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज अँड इम्प्रॉपर डाएट. चांगलं डाएट न घेणे, बॅलन्स डाएट न घेणे, अँड लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज न करणे. दॅट इज द मेन रिझन इन ऑल द डिसीजेस, नॉट ओनली इन द डायबिटीज. अँड मेंटल स्ट्रेस ऑल्सो, खूप टेन्शन घेतलं कुठल्या गोष्टीचं, मेंटल स्ट्रेसने सुद्धा काय होतो, डायबिटीस होतो. सो दीज आर दी सिम्पटम्स ऑफ द डायबिटीज अँड दीज आर दी रिझन्स ऑफ द डायबिटीज. नाव सी इन इंडिया, ॲज कम्पेअर टू द होल वर्ल्ड, इंडिया हॅज द लार्जेस्ट पॉप्युलेशन ऑफ द डायबिटिक पर्सन्स. जगामध्ये सगळ्यात जास्त डायबिटीसचे पेशंट कुठे? भारत या देशामध्ये. नियर अबाउट 7 करोड्स ऑफ द पीपल ऑफ द इंडिया आर सफरिंग फ्रॉम द डायबिटीस. इंडियामध्ये 7 करोड लोकांना साधारणपणे काय आहे, डायबिटीसचा त्रास आहे.
So it is very necessary that we should follow good lifestyle. We should have proper diet, balanced food, and we should have physical exercise. Then we will not suffer from the diabetes. हे कोणते डिसीजेस आपण स्टडी करतोय? नॉन इन्फेक्शियस. पहिला बघितला कॅन्सर, दुसरा बघितला तो म्हणजे डायबिटीस. आता तिसरा जो डिसीज आपल्याला बघायचा आहे विच इज नॉन इन्फेक्शियस डिसीज, दॅट इज दी हार्ट डिसीज. ओके, हार्टशी रिलेटेड डिसीज आपण ऐकतो बघा, लोकांचे हार्टचं ऑपरेशन झालं, एन्जिओग्राफी, काय एंडोस्कोपी, हार्ट सर्जरी, भरपूर गोष्टी होत असतात. सो दॅट कम्स अंडर दी हार्ट डिसीजेस. Now see, efficiency of the heart increases or decreases due to the supply of the blood. हार्ट किती काम करतं हे कशावर डिपेंड आहे की हार्टमध्ये किती ब्लड सप्लाय होतोय. आणि ब्लड काय कॅरी करत असतं? ब्लड कॅरी करतं ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्स. सो द हार्ट कॅन वर्क प्रॉपरली इफ द हार्ट गेट प्रॉपर अमाऊंट ऑफ ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स. Okay, so nutrients and oxygens are supplied with the help of the blood, and the supply of the blood makes the heart more efficient. जेवढं आपण हार्टला जास्त ऑक्सिजन पुरवू तेव्हा हार्ट जास्त चांगलं काम करेल. ओके, बट now sometimes what happen, there is a blockage in the veins or the blood capillaries which carry the blood to the heart. हार्टला ना वेगवेगळ्या ब्लड व्हेसल्स म्हणजे रक्तवाहिन्या जोडलेल्या असतात, आणि ह्या रक्तवाहिन्या काय होतात? आतमधनं जाड होतात. जाड झाल्या की त्यातनं रक्त नीट पास होत नाही, कारण आतला पॅसेज जो आहे तो कमी होतो. सो ब्लड कॅनॉट फ्लो प्रॉपरली टुवर्ड्स दी हार्ट. मग त्या पर्सनला हार्टचे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात. ओके, सो इफ देर इज अ लेस सप्लाय ऑफ दी ब्लड, देर इज अ लेस सप्लाय ऑफ दी ऑक्सिजन. जर आतमधनं ती व्हेन किंवा ती ब्लड व्हेसल जी ती आतमधनं जाड झाली तर कमी ब्लड फ्लो होईल. कमी ब्लड फ्लो झालं का कमी ऑक्सिजन स्प्रेड होईल. ओके, अँड इट कॉजेस दी स्ट्रेस ऑन दी हार्ट. मग हार्टवर काय येतो? स्ट्रेस येतो, ताण येतो, कारण हार्टला काय होतं? कमी ऑक्सिजन भेटतोय. सो ड्यू टू दॅट सम टाइम पर्सन इज सफरिंग फ्रॉम दी हार्ट अटॅक. अशा वेळेस हा पर्सनला काय येऊ शकतो? हार्ट अटॅक येऊ शकतो. सो फॉर दी हार्ट अटॅक पर्सन हॅज टू टेकन टू दी डॉक्टर. पर्सनला कुठे न्यावं लागणार आहे? आपल्याला पेशंटला डॉक्टरांकडे न्यावं लागणार आहे, अँड डॉक्टर विल गिव्ह दी प्रॉपर ट्रीटमेंट टू दॅट पर्सन. ओके, मग ह्याचे एक साधारण सिम्पटम्स काय की एखाद्याला हार्ट अटॅक येणार असेल तर साधारण आधी एक थोडा वेळ त्याच्यामध्ये काय सिम्पटम्स दिसून येतात? द वर्ड सिम्पटम्स विच शुड नॉट बी इग्नोर. काही सिम्पटम्स असे असतात त्याच्यावरून आपल्याला थोडीशी आयडिया येऊ शकते. बघा, सिव्हिअर चेस्ट पेन, त्याच्या छातीमध्ये खूप दुखतं. देन पेन्स इन शोल्डर, खांदे पण दुखतात. नेक अँड आर्म्स, त्याच्या जे मान आहे, हात आहेत ते पण खूप दुखायला लागतात. क्रॅम्प्स इन हँड, हातामध्ये वात आल्यासारखा होतो. अनइझीनेस, त्याला थोडं अनइझी असं वाटत राहतं. सो दीज आर दी सिम्पटम्स दॅट देअर इज अ सिव्हिअर पेन. खूप त्याला वेदना होतात इन चेस्ट, इन शोल्डर, इन नेक, इन आर्म, इन हँड. द पर्सन फील व्हेरी अनइझी अँड स्वेटिंग. कधी कधी खूप घाम येतो. ओके, सो दिस सिम्पटम्स शुड नॉट बी इग्नोर. त्याला ह्या सिम्पटम्सला दुर्लक्ष करायचं नाही. आता रिझन्स ऑफ हार्ट अटॅक. हार्ट अटॅक मुळात येतोच कशामुळं? त्यात सगळ्या अनहायजेनिक हॅबिट्स, आपल्या लाईफस्टाईल जी चुकीची, त्याच्यामुळं हार्ट अटॅकचं प्रमाण आता वाढलेलं आहे. पहिलं म्हणजे स्मोकिंग, अल्कोहोलिझम, सिगरेट ओढणे, दारू पिणे, डायबिटीस, जे पर्सनला डायबिटीस आहे त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. हायपर टेन्शन म्हणजे बीपी जास्त वाढणे. आपली बॉडी एक ठराविक लेवलच्या ब्लड प्रेशरवर काम करते. इफ दी बीपी इन्क्रीजेस, ब्लडचं प्रेशर जास्त वाढलं, देन इट इज कॉल्ड ॲज दी हायपर टेन्शन. ओबेसिटी म्हणजे खूप जाड होणे, आळशी होणे, लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज. देन हेरिडिटी, अनुवंशिकता. मेंटल स्ट्रेस, हो ना, मानसिक ताणतणाव. अँगर, ॲनेक्सिटी. अँगर म्हणजे आपण जास्त राग आपल्याला येत असेल, दॅट इज ऑल्सो कॉजेस इट इज ऑल्सो द रिझन ऑफ द हार्ट अटॅक. सो देअर आर मेनी डिफरंट रिझन्स ऑफ द हार्ट अटॅक. सो देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ दी सर्जरीज अवेलेबल फॉर दी हार्ट डिसीजेस. हार्ट डिसीजेससाठी आजकाल खूप साऱ्या सर्जरी अवेलेबल आहेत. तर इथे आपल्याला चार्ट दिलेला आहे बघा, हार्ट सर्जरीचा किंवा हार्ट डिसीज कसे ट्रीट केले जातात. पहिलं दिले बघा एन्जिओप्लास्टी. तुम्ही हे वर्ड्स ऐकलेले असतील. हे वेगवेगळे टाईपच्या ट्रीटमेंट्स आहेत ज्या हार्ट डिसीजेससाठी केल्या जातात. एन्जिओप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, हार्ट ट्रान्सप्लांट, इन्स्टॉलेशन ऑफ द स्टेंट आणि इन्स्टॉलेशन ऑफ द पेसमेकर. पेसमेकर हे हार्टसारखंच काम करणार असतं, ते बसवलं जातं. इन्स्टॉलेशन म्हणजे
पेसमेकर किंवा स्टंट म्हणजे असा नळ्यांसारखा भाग त्या हार्टच्या तिथं बसवला जातो. ओके, हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे हार्टचा काही भाग दुसरा बसवला जातो. ओपन हार्ट सर्जरी म्हणजे त्या व्यक्तीचं हार्ट काढून ठेवलं जातं आणि त्याला तिथं दुसरं आर्टिफिशियल हार्ट बसून त्याच्या ओरिजिनल हार्टवर सर्जरी केली जाते. सो देअर आर डिफरंट ट्रीटमेंट्स आर अवेलेबल फॉर क्युअरिंग दी हार्ट डिसीजेस. ओके, नाव इथं आपल्याला एक जनरल सिम्पल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नाव सी, इफ देअर इज अ पर्सन इज सफरिंग फ्रॉम दी हार्ट अटॅक, जर काही हार्ट अटॅक त्याला आला असेल तर आपण काय करायचे, पहिलं म्हणजे ॲम्ब्युलन्सला कॉल करायचा. ओके, 108 नंबर वी शुड कॉल दी ॲम्ब्युलन्स अँड वी शुड कीप दी पर्सन अवेकिंग बाय शेकिंग हिज शोल्डर. त्याच्या खांद्याला असं जोराजोरात हलवून त्याला थोडं जागं ठेवायचं, जागं आहे का ते चेक करायचं. अँड कीप दी पेशंट लाईंग ऑन दी बॅक इन दी हॉरिझॉन्टल पोझिशन. त्याला काय करायचं, जमिनीवर झोपवायचं, हार्ड सरफेसवर, एखाद्या असं गादीवर नाही झोपवायचं, त्याला हार्ड सरफेसवर खाली झोपवायचं, त्याची पाठ खाली आली पाहिजे. अँड देन परफॉर्म कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट, म्हणजे त्याच्या हार्टवर असं थोडं थोडं दाबायचं, खूप जोरात नाही. त्याला काय म्हणतात, COLS. CO कॉम्प्रेशन म्हणजे असं दाबायचं. O कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट, खूप जोरात नाही दाबायचं, त्याच्या लाईफला सपोर्ट होईल, म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये हार्टमध्ये थोडंसं ब्लड फ्लो होईल. इन दॅट सेन्स वी हॅव टू कॉम्प्रेस हिज हार्ट ऑर दी बॉडी to that limit only, that is called as the compression only life support, COLS. Okay, and press the center of the thorax at least 30 times. thorax म्हणजे आपला जो घशाचा थोडा खालचा भाग आहे तो काय करायचा, 30 टाइम्स हळूहळू हळूहळू काय करायचा, दाबायचा. ॲट दी रेट ऑफ 120 or 100 to 120 स्ट्रोक्स पर मिनिट. एका मिनिटामध्ये साधारणतः 100 ते 20 वेळा असे हळूहळू स्ट्रोक्स द्यायचे. सो दॅट देअर इज अ सप्लाय ऑफ दी ब्लड. हे कशासाठी करायचं की त्याच्या हार्टला एक ब्लडचा सप्लाय झाला पाहिजे टिल द पेशंट इज टेकन टू दी हॉस्पिटल. तोपर्यंत हॉस्पिटलपर्यंत नेईपर्यंत धिस इज दी फर्स्ट एड. धिस डज नॉट क्युअर दी हार्ट अटॅक. त्याने हार्टचा काही डिसीज किंवा अटॅक कंट्रोल होत नाही. इट इज ओनली दी फर्स्ट एड टिल दी पेशंट इज टेकन टू दी हॉस्पिटल. त्याला हॉस्पिटलपर्यंत नेईपर्यंत काय करायचे, COLS कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. ओके, now see next one is next topic is given misuse of medicines. कधी कधी बघा अननेसेसरीली मेडिसिन्स घेतले जातात विदाउट दी प्रिस्क्रिप्शन ऑफ द डॉक्टर. मनानेच औषधं घ्यायची सवय असते. दॅट इज नथिंग बट द मिसयूज ऑफ द मेडिसिन. समटाईम पीपल टेक दी मेडिसिन विदाउट दी प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. म्हणजे एखाद्या वेळेस ताप आला असेल मग डॉक्टरांनी औषध दिलं, पुढच्या वेळेस ताप आल्यावर पण लोक म्हणतात मग तापाचंच औषध आहे, मग तेच औषध घेतात. इट इज नॉट करेक्ट. कारण लास्ट टाइम आपल्याला फिवर कशाने आला असेल ते मायक्रो ऑर्गॅनिझम वेगळे असतील, यावेळेस फिवर कशाने आला ते मायक्रो ऑर्गॅनिझम वेगळे असतील. सो we should not take the medicine by our own. We should not directly go to the medical and take the medicine by our own without the prescription of the doctor. We should take the medicine which are only prescribed by the doctor. डॉक्टरांनी सजेस्ट केलेलेच औषधं आपण घ्यायचे. and sometime overdose of medicine also affect our body. जास्तीची मेडिसिन घेतली तरी आपल्या बॉडीवर त्याचा परिणाम होतो. so it can कॉज दी डॅमेज टू दी नर्वस सिस्टीम. आपला ब्रेन जो आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे किडनी, लिव्हर, हे जे इम्पॉर्टंट इंटरनल ऑर्गन हे काय होणार, डॅमेज होणार ड्यू टू दी ओव्हरडोस ऑफ दी मेडिसिन. अँड समटाईम अँटीबायोटिक्स जे आपण डॉक्टरांकडे गेल्यावर आपल्याला ताप वगैरे आल्यावर डॉक्टर जे औषध देतात दॅट आर कॉल्ड एज दी अँटीबायोटिक्स. दीज अँटीबायोटिक्स हॅव ऑल्सो मेनी हार्मफुल इफेक्ट्स ऑन आवर बॉडी. आपल्या बॉडीवर खूप हार्मफुल इफेक्ट होतात. if that antibiotics are taken by own without the prescription of the doctor. मनाने आपण ते औषधं घेतली, it also causes many harmful effects on our body like nausea, म्हणजे आपल्याला काही खाण्याची इच्छा न होणे, मळमळणे, स्टमक एक असं म्हणायचं, स्टमक एक. डिसेंट्री, स्टमक एक म्हणजे पोट दुखणे, डिसेंट्री म्हणजे लूज मोशन, रॅश म्हणजे बॉडीवर रॅश येणे, व्हाईट पॅचेस, बॉडीवर व्हाईट पॅचेस येणे, टंगवर व्हाईट पॅचेस येणे. सो दीज आर दी हार्मफुल इफेक्ट्स ऑफ दी टेकिंग मेडिसिन विदाउट दी ॲडवाइस ऑफ दी डॉक्टर. सो वी शुड नॉट टेक दी मेडिसिन्स ऑर अँटीबायोटिक बाय आवर ओन. वी शुड टेक इट ओनली बाय दी ॲडवाइस ऑफ दी डॉक्टर. ओके, अंडरस्टूड. See what is your homework today. This is first one, you have to draw this chart. Okay, this is your chart, you have to draw it, first one. Then second, you have to write the full form of
COLS, compression only life support. This is the second question, the full form that you have to write. Third one is the most important. Third one is this one, that modern diagnostic and the treatment of cancer. हे words तुम्हाला थोडे difficult वाटतील पण 2-4 वेळा लिहिल्यावर it will be okay. So third question is modern diagnostic and treatment of the cancer. Okay. Then fourth question is what are the symptoms of the cancer. Fourth question is what are the symptoms of the cancer, and fifth question is what are the symptoms of the diabetes. So these are the 5 questions that you have to write. Only 5 questions are given. You have to write it in your book. Okay.